निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. खायला जेवढी चविष्ट तेवढीच करायला सोपी, साधी आणि कमी साहित्य लागणारे आणि तेवढीच चमचमीत आणि स्वादिष्ट असे हे वांग्याचे काप आपण बनवणार आहोत. असे हे वेगळ्या पद्धतीचे आपण वांग्याचे काप बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण लागणारं मसाला बनवून घेऊयात. आपण इथे आता हे अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे. 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आपण तिखट घ्यायचं आहे. आमचूर पावडर घ्यायची आहे आपण 1 चमचा. ही घरी बनवलेली आमचूर पावडर आहे. त्यानंतर जिरेपूड घ्यायची आहे आपण 1 चमचा. हे सर्व मसाले आपण मिक्स करून वांग्याच्या कापेला लावून घेणार आहोत. इथे आपण गरम मसाला हाही निश्चितच मसाल्याचा गरम मसाला बनवलेला आहे. तो 1 चमचा घेतलेला आहे. इथे धणे पावडर घेतलेली आहे ही 1 चमचा. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि चण्याचं पीठ आपण 1 चमचा घेणार आहोत. त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घ्यायची आहे. आता हा मसाला पूर्ण आपण मिक्स करून घेऊयात. छानपैकी मिक्स करून घेतला की आता आपण हे वांगे आहेत, 2 मोठे काळे वांगे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये बिया खूप छोट्या असतात, लहान असतात. त्याच्यामुळे हे काळे वांगे घ्यायचे आहेत आणि त्याचे आपण आता काप करून घेऊयात. अशा प्रकारे वांगे उभे काप करून आपण घ्यायचे आहेत. जास्त पातळ पण नाही आणि हे काळे पडू नयेत म्हणून आपण हे पाण्यामध्ये घालून ठेवायचे. पाहू शकता अशा प्रकारे आपण हे काप करून घ्यायचे. आता ह्या कापांना आपण हा मसाला बनवून घेतलेला आहे तो आपण छानपैकी स्प्रेड करून घेऊयात. लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने. असा मसाला लावून घेऊयात. मसाला वांग्यांच्या कापांमध्ये जाण्यासाठी आपण असे हे चिरे देऊन घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत मसाला हा वांग्यांना लागेल. त्यांच्या कापांना असं छानपैकी चिरे देऊन साधारण थोडंसं असं आतमध्ये पण आपण भरून घ्यायचं आहे. आता पसरट पॅन किंवा आपण कढई काही घ्यायची आहे. एकीकडे मी तापत ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल लावून आपण ते फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी छानपैकी असं शेकवून घ्यायचे. असं याच्यामध्ये भरलं म्हणजे जी चव लागते वांग्यांच्या कापांना ती वेगळीच लागते. थोडं अगदी 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तो सर्वत्र पसरायचा. त्यानंतर हे काप आहेत ते आपण छानपैकी मंद आचेवर वाफवून घ्यायचे. दोन्ही साईडनी अलटून पलटून आपण 2 मिनिटं छान वाफवून घ्यायचे. असे आपण हे थोड्या थोड्या वेळाने दोन्ही साईडनी छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपण हे झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. त्यांनी छान खरपूस असे भाजले गेले आहेत. आणि आता आपण हे वांगे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. हे असेही काप आपण तयार करू शकतो रवा लावून वांग्याचे काप आणि खाऊ शकतो. तर हे असे आता आपण काढून घेऊयात. आता फोडणीला देण्यासाठी आपण हे अर्धा कप आपण दही घेतलेलं आहे. हे सर्व आपण आता मसाले मिक्स करून घेतोय. त्याच्यामध्येच आपण
1 चमचा तिखट घालून घ्यायचं आहे, 1 चमचा धणेपूड घालून घ्यायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, जिरे 1 चमचा घालून घ्यायचं आहे, जिरेपूड घातलेली आहे आपण, हळद अर्धा टेबलस्पून आणि मीठ चवीनुसार मीठ. आता हे आपण फेटून घेऊयात मिश्रण. छान फेटून घ्यायचंय आणि आपण कढई आता गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे कांदा घालून मग हे मिश्रण आपण घालून वाफून घेणार आहोत आपण कापते. 1 टेबलस्पून आपण तेल घालून घ्यायचंय. तेल तापलं की आपण बारीक चिरलेला एक मोठा असा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि गोल्डन होईपर्यंत आपण ते मंद आचेवर परतून घ्यायचं. कांद्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे असं मंद आचेवर आपण आता हे परतून घेणार आहोत. कांदा छानपैकी परतला गेला आहे. आता त्यामध्ये आपण आता ही आलं लसणाची 1 चमचा पेस्ट घालून घ्यायची आणि तीही छान परतून घ्यायची. त्यानंतर आपण हे मिक्स केलेलं दही फेटून घेतलेलं त्याच्यामध्ये जे मसाले घालून घेतलं ते आता घालून घेऊयात. आणि त्यामध्ये आपण कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि 2 मोठे टोमॅटो त्याची प्युरी केलेली तीही आपण घालून घेणार आहोत. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. दोन मिनिटं आपण झाकण ठेवून हे वाफून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे वांग्याची काप आहेत ती घालून अजून 5 ते 6 मिनिट आपण वाफून घेणार आहोत. दोन्ही साईडनी असं छानपैकी मसाला लागला पाहिजे. आता आपण पलटी करून घेऊयात. याला दुसऱ्या साईडनी पण छानपैकी असं मसाला ही ग्रेव्ही पूर्ण लागली पाहिजे असं हे सर्व कापा आपण हे पलटी करून घ्यायचे. पलटी करून झाल्यानंतर आपण परत झाकण ठेवून घ्यायचंय आणि 2 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे हे वांग्याचे काप आपले तयार झालेले आहेत. आता आपण सर्व करूयात. वांग्याचे काप आपण भाकरी बरोबर, भाताबरोबर किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकतो. असे हे चमचमीत असे वांग्याचे काप तयार झालेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले या रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी ह्या कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवा. तर आपण एक टेस्ट करून बघूयात हे वांग्याचे काप कसे झालेत. अप्रतिम, खूपच सुंदर. नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी रहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.